बेसनाच्या वड्या, अरे वा. हाय का, असं कसं बरं? मी आलोय आणि तुमचं लक्षच नाही. कमालच झाली. तुम्ही कांदे चिरत नाही आणि तरी तुमच्या डोळ्यात पाणी का? अहो नाही, ते धूर आहे ना. अहो काहीतरी सांगू नका वहिनी. यमुनाताई नाही ती बोल लावत होती ना, म्हणून वाईट वाटलं ना. मी बघत होतो. पण वहिनी, मला माझी आई म्हणत होती की आहे ना, यमुनाताईचे ना जिभेला ना काटेच असतात. ते कधीच सरळ बोलत नाही आणि ती माझ्यावर सतत रागवत असती आणि कधी कधी तर धपाटे पण घालती. पण तुम्ही तिचं मनाव घेऊ नका. हो, पण वंच बोलला त्याचं वाईट नाही वाटलं मला. पण त्या म्हणाल्या की शंभूबाळाला हात लावायचं नाही. तो किती गोड आहे, मला खूप आवडतो. हे बघा वहिनी, यमुनाताई बाळ किती दिवस थांबवेल? एकदा का शंभू बाळ रांगायला लागला की बरोबर मामी मामी करत तुमच्या मागे मागे येत राहील. वहिनी दिराचं काय गुळपीट सुरू आहे? आमची गंमत आहे. आणि हो वहिनी, दादाला सांगू नका. अरे अहो, ते आजोबांना निरोप धाडा ना. म्हणावं की एकदा सासूबाईंचा हात बघून घ्या, म्हणजे लेप काढा वगैरे द्यायचा असेल तर कळेल ना आपल्याला. हो ग, गडी पाठवला होता मी, पण वैद्यबुवा बाहेर गावी गेलेत म्हणे. निरोप ठेवलाय, ते आलेत की येतील. बर. अगं, बेसनाच्या वड्या तू केल्यास सखू? हो. उत्तम. म्हणजे सासूबाईंच्या आवडीचे पदार्थ बनवून त्यांना खुश करण्याचं बेत आहे तर. बरं वाटलं. या वडी सारखा गोडवा तुमच्या नात्यात पण राहू. बघू, मला चव तरी बघू दे. आधी कुलस्वामिनीला नैवेद्य, मग सासूबाई चव बघणार आणि मग आपल्या सगळ्यांना मिळणार. हो का सुनबाई? ठीक आहे. काय झालं? बसा. काय झालं काकू? भोवळ आली का तुम्हाला? घाम पण आलाय किती. काय झालंय? थांबा, मी ना पाणी आणते. या सखूला कायमचे माहेरी सोडून या. तसं ही दिगूची बायको म्हणून घ्यायची हिची लायकीच नाही. तो फक्त माझा अधिकार. आधी गुळ खा आणि मग पाणी प्या. काकू, तुम्ही एकट्या बाहेर का पडल्या? आमच्या घरी येता का, की तुम्हाला तुमच्या घरापर्यंत सोडू मी? नाही बाळा, तू पाणी दिलंस. खूप काय झालंय काकू? काही नाही ग, तू अगदी वेळेवर आलीस बघ. माझं भाग्य की मला तुमच्या सेवेची संधी मिळाली. हेच भाग्य आयुष्यभर मिळावं अशी इच्छा होती. पण
सासूबाईंना मग आपल्या सगळ्यांना. अहो पण वहिनी नैवेद्य झालाय ना, हा मग द्या. अहो अहो म्हणतेस ना मला, मग रमाईच्या आधी मला बघू तर दे, बघू. अरे अरे वा, मग मी पण सासरे का काय, मग मला आधी का नको? हो आणि मी सुद्धा सासू बापू आहे आणि माझ्या नावात ना सासू आहे बरं का. आधी मला हवंय. सखू चेटकी नाही, ही पोरगी सखू तुला पुरत बरबाद करायला चालीये. तुझं घर, तुझा संसार, तुझी संपत्ती या समध्यावर कब्जा करायला आलीये. काकू बघितलंस का, आता रमाईची लाडकी सून आहे ना सखू, मग रमाईला साधी देणार. आपण का लाडके होत? अहो असं नाही, मी सगळ्यांसाठी केलंय. मग दे दे दे. घ्या, सासूबाई आल्या. सासूबाई अक्कल नाही का तुला? खूळ भरलाय. अगं सखू बाळा, आताच मठातनं जाऊन आली ना मी. अगं जप करायचंय मला, अनुष्ठान करायचंय. ते झालं ना की मी नक्की खाईन वडी. हा चालेल. माझ्यासाठी 4 वड्या बाजूला काढून ठेव आणि सगळ्यांना दे आधी. खो सासूबाई. दे 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 दे. सखू, अरे अगं अरे दे. अरे दे. अरे अरे वडी दे. अगं दे. बाबाजींनी रमाईला पुन्हा पहिल्यासारखे केले की काय?